धर्मवीर आनंदीगे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचा भरभक्कम आधार आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर श्रीकांत शिंदे माझ्या पाठीमागे खास करून उभे राहिले। यामुळे हा नगरसेवक असलेला नरेश म्हस्के खासदार झालेला आहे। याचं संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्याबरोबर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचं आहे। हे तुमच्यापणे मी जाहीरपणे या ठिकाणी कबूल करतो। तुमची सगळ्यांची मेहनत आहेच। तुम्ही हा प्रवास माझ्या एकट्याचा नाही आहे, हा प्रवास या तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत केली आणि त्यामुळेच या ठिकाणी 10 ते 15 दिवसामध्ये हा नरेश म्हस्के या ठिकाणी निवडून आला। या ठिकाणी ज्यावेळी मी खासदार झालो तेव्हा साहेबांनी मला एक कंडिशन टाकली होती, शिवतरे साहेब, की खासदार झालास आणि वहिनी होत्या, श्रीकांतजी होते, खासदार होशील उद्या फक्त दिल्ली बघशील, तू संघटनेतला माणूस आहेस, संघटनेचं काम करणार हा मला शब्द दे, त्याच वेळी तुला खासदारकीचं आम्ही तिकीट देऊ, अशी मला जी अट घातली होती ती अट तंतोतंत पाळण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी तयार केलेली संघटना एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात वाढवली आणि त्याच पद्धतीने खारीचा वाटा उचलण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईमध्ये संघटना उभी करण्याचा आपण प्रयत्न करतोय। संघटना खूप चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मी विजयजी चौगुले असेल, विजयजी नाहाटा असतील यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे। परंतु थोडंसं आपण म्हणतो ना, छोटंसं विटॅमिनची एखादी गोळी देण्याची गरज होती, खासदार या ठिकाणी येण्याची गरज होती। खासदारांनी मग अधिकारी, महापालिकेचे अधिकारी असतील, सिडकोचे अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील, शेवटी प्रशासकीय पदाला थोडीशी व्हॅल्यू असते आणि त्याकरता या नवी मुंबईत थोडंसं लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठिंब्याने, या विजयजी नाटा, विजयजी चौगुले यांचं मार्गदर्शन आहेच, पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने माझ्या पाठीमागे किंवा मला जी मेहनत, मला साथ देणारे ते म्हणजे आमचे किशोरजी पाटकर या बेलापूर विधानसभेचे जिल्हा प्रमुख आहेत, द्वारकानाथजी भोईर ऐरोली विधानसभेचे जिल्हा प्रमुख आहेत, सरोजताई पाटील असतील महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत, शीतलताई कचरे असतील महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत, कचरे मॅडम असतील, हे सर्व विभाग प्रमुख असतील, महिला आघाडीचे पदाधिकारी, हे सर्व नगरसेवक ह्या नरेश म्हस्केच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून हा नरेश म्हस्के या ठिकाणी काम करू शकतोय। या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं की नरेश म्हस्केचं तुम्ही उदो करा, नरेश म्हस्केचा फोटो लावा, नरेश म्हस्केला त्याच्या याने काही फरक नाही पडत। तुम्ही जेवढं जास्त समोर कौतुक कराल आणि तुम्ही काम नाही केलं तर पहिलं गिराईक तुम्ही ठरेल। थोडासा स्वभाव माझा सगळ्या नेत्यांना पण माहिती आहे, परंतु शिवसेना म्हणून, संघटना म्हणून आपण काम करा आणि त्याच पद्धतीने आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डामध्ये कुठेतरी रविवारी कुठेतरी आरोग्य शिबिर असते, कुठेतरी आधार कार्ड शिबिर असते, कोण ना कोणतरी कार्यक्रम करतोय। अशा पद्धतीने या विभागामध्ये संघटनेचं काम सुरू आहे। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही, खरं म्हणजे मला याविषयी बोलायचं नाही आहे, मी महायुतीचा खासदार आहे, परंतु माझी ही जी काही युवा सेना आहे ना, ही फक्त संघटना नाही आहे, तरुणांची क्रांती आहे। आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं, तरुण हा देशाचा श्वास आहे आणि तुम्ही युवा सेनेचे सैनिक तो श्वास आहात। ऐरोलीपासून वाशीपर्यंत प्रत्येक गल्लीत तुम्ही शिवसेनेचा झेंडा फडकवत आहात, शिवसैनिक तुमच्या जोडीले आहेत। तुमच्या जोशाने, तुमच्या जिद्दीने आपण नवी मुंबईला सर्वोत्तम शहर बनवायचं आहे, परंतु तुमच्यामध्ये जरी कोण आडवा आला तर तुमच्या बाजूने, तुमच्या समोर पाठीमागून नाही, तुमच्या समोर त्या संघर्षाचं नेतृत्व करण्याकरता हा तुमचा खासदार तुमच्या सोबत असेल, हा शब्द मी या ठिकाणी तुमच्या समोर देतो। या ठिकाणी नवी मुंबई म्हणजे खूप असं काही वातावरण त्यांनी तयार केलं होतं की नवी मुंबई म्हणजे ताजमहाल आहे साहेब, ही शोकांतिका आहे। नवी मुंबई म्हणजे ताजमहाल नाही, दिसण्यापुरतं फक्त आहे। प्रचंड अशा समस्या ह्या नवी मुंबईमध्ये आहेत। 3-3 दिवस पाणी नसतं। स्मशानभूमीमध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी आपण त्या ठिकाणी माणसाचं प्रेत, त्याला अग्नी देतो, आपण म्हणतो की त्याचा निरोप देतो, कित्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अग्नी देतात त्या ठिकाणी छप्पर नाही आहे,
रस्ता नाहीये. CRZचं कारण सांगितलं जातं. अरे मग कसली सत्ता तुम्ही उपभोगली? या आमच्या ठाण्यात, या आमच्या ठाण्यात आणि बघा आमची स्मशानभूमी बघा, आमची पाण्याची समस्या, आमचे गार्डन्स बघा, आमचे रस्ते बघा. फक्त दिखावा, चांगली बिल्डिंगला रंग मारायचा, ही परिस्थिती या ठिकाणी या नवी मुंबई महानगरपालिकेची आहे. ही परिस्थिती आपल्याला सुधारायची. या ठिकाणची महानगरपालिका नवी मुंबईतील जनतेला कधीच स्वतःची वाटत नाही. या नवी मुंबईतील फक्त नेत्यांना माझी महानगरपालिका आहे असं वाटतंय. लोकांना कधीच वाटायची नाही, वाटत नाहीये. ज्या पद्धतीने ठाणे महानगरपालिका जनता भूमिका आहे, प्रत्येक नागरिकाला ती माझी महानगरपालिका वाटते. कुठलाही प्रश्न असेल थाडकन उठून त्या आयुक्तामध्ये किंवा प्रभाग समितीमध्ये जाण्याची हिंमत ठाण्यातील नागरिकांची आहे. तशाच पद्धतीची भूमिका नवी मुंबईतील नागरिकांची नाहीये. या निवडणुकीमध्ये आणि ही निवडणूक महायुती म्हणून आपण लढणार आहोत. महायुतीमधून जर लढणार असो तर महायुती म्हणून लढू. आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल, खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, बरोबर आलात तर तुमच्या बरोबर. वेगळे लढण्याची भाषा केलीत माझ्या नगरसेवकांना, लाडसाहेब काय घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोणाची हिंमत नाहीये तुम्हाला हात लावण्याची, किंवा किशोरजी तुमचं घर पाडण्याची कोणाच्यात हिंमत नाही. विजयजी काही कोणाची हिंमत नाहीये. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आहोत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत. आणि नाही म्हटलात, आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे. ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे. आमच्या तर सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहे. ही वेळ आलेली आहे बोलायची. याचं कारण हा अन्याय, हा संघर्ष. तुम्ही जो आमच्या शिवसैनिकांवरती जो संघर्ष करण्याचा प्रयत्न करताय, आमच्या शिवसैनिकावरती अन्याय करण्याचा जो प्रयत्न करताय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. अन्यायाला वाचा फोडणे किंवा अन्यायाला संघर्ष करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि शिवसेनेची निर्मिती संघर्षातून झालेली आहे. शिवसेना म्हणजे प्रक्रिया नाही आहे, शिवसेना म्हणजे प्रतिक्रिया आहे. मग आमच्या कुठल्याही नगरसेवकाला थोडा जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अख्खी शिवसेना त्याच्या पाठीमागे उभी राहील आणि तुमच्याशी संघर्ष करायला तयार राहील. एवढं मी या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. अहो, या महानगरपालिकेमध्ये एक LIG म्हणून विषय आहे की लोअर इन्कम ग्रुपला त्यावेळी सिडकोनी त्याला एक असा ओटला दिला, त्यावरती त्यांनी आपलं घर बांधलं. आणि त्या घर बांधलेला त्यात काही कंडोनियम, मला इथे आल्यानंतर कळलं आहे. म्हणजे खासदार साहेब फार जोकिंग विषय आहे की मोठ्या मोठ्या वस्त्या सिडकोनी ज्या दिलेल्या आहेत त्या वस्त्या उभ्या राहिल्यात आणि त्या ठिकाणी गटर महानगरपालिका करायचं नाही, पायवाट महानगरपालिका करायची नाही, नाला करायचा नाही. अरे महानगरपालिकेने करायचं का? हे सगळं जाऊ द्या. माझ्याकडे ज्यावेळी मी खासदार म्हणून आलो तेव्हा मच्छर होतात, मच्छर फवारणी सुद्धा महानगरपालिका करत नव्हती. आणि मला सांगितलं ते कंडोनियमचा एरिया आहे. आयुक्ताला सांगितलं, आयुक्त साहेब बोला आता शिवसेनेचा खासदार आहे, जर त्या विभागामध्ये तू मच्छर फवारणी तुम्ही केली नाही, त्या ठिकाणी मच्छर वाढले, साथ वाढली, तर अख्ख्या नवी मुंबईत ती साथ जाणार नाही की नाही? हा कुठला आला नियम? तुम्ही जर फवारणी करणार नसाल तर आम्हाला आमचा तुम्हाला इंगा दाखवावं लागेल. आणि त्या एरियामध्ये गेले कित्येक वर्ष ठाण्यात येऊन कोण आमच्या महानगरपालिकेला दुष्ण देण्याचा प्रयत्न करताय. पण या ठिकाणी 60 ते 70% ही अशी वस्ती आहे, LIGची वस्ती आहे, त्या ठिकाणी तुमची धूर फवारणी सुद्धा तुम्ही करत नव्हतात. तुम्हाला काय अधिकार आहे? त्यामुळे जे जे कंडोनियमचे विषय असतील, LIGचा विषय आहे, खासदार साहेब तर त्या संदर्भात बोलणार आहेत. परंतु या आठवड्यामध्ये मध्यंतरी युद्धजनक परिस्थिती म्हणून ती बैठक झाली नाही. परंतु सिडको, MIDC या सगळ्यांच्या बैठका माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लावलेल्या आहेत. आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहेत. परंतु जी प्रवृत्ती इतरांना कपटा समान मानत असेल, इतरांना तुच्छ मानत असेल, तर आम्ही ते सहन करून घेणार नाही. एवढंच या तरुण शक्तीच्या समोर सांगतो. या ठिकाणी अनिकेतनी जो काही कार्यक्रम
युवा सेना आपल्या दारी. नाटासाहेब, फक्त पदाधिकाऱ्यांपर्यंत ही मंडळी जाणार नाही आहेत, भर बाजारात पण जाणार आहेत, लोकांशी चर्चा करणार आहेत, लोकांना त्यांचे प्रश्न विचारणार आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. नवी मुंबई बजवतपुरी झालेली आहे, ही लोकांना सांगण्याची गरज आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि युवा सेनेला माझी विनंती आहे की आपण जो काही आपण कार्यक्रम देऊ, युवा सेनेच्या जोडीला आपले नगरसेवक असतील, विभाग प्रमुख असतील, यांनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी आपण व्हायला पाहिजे. लोकांचे प्रश्न आपण सोडवायला पाहिजे, लोकांपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे. पूर्वेची मी तुम्हाला म्हणालो की पूर्वेची मला या आढावा बैठक होती या मेळाव्याची, अचानकपणे 2 तासात ठरली. मी आणि पूर्वेची या ठिकाणी आलो होतो, तेव्हा म्हणाले की आम्हाला युवा सेनेला या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काहीतरी कोटा द्या. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या नवी मुंबईमध्ये युवा सेनेला कोटा देण्याची गरज नाही. किमान 15 ते 20 नगरसेवक आमच्या युवा सेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आलेले दिसतील. एवढं अशा पद्धतीने ही मुलं काम करतात, शिवसैनिक काम करतात. आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा युतीमध्ये जर कोणाची तयारी नसेल तर स्वतंत्रपणे फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी काही प्रवेश पार पडतायत. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक आणि मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अरे नको नो, भाषणं आता खूप झालेली आहेत. 2 तास सगळे भाषणं सगळे लक्षपूर्वक आपल्या सगळ्यांची ऐकतायत. युवा सेनेचे असतील, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. आज युवा विजय महाराष्ट्र दौरा आणि